निपुण ज्योत्स्ना विजयकुमार पाटराव. मी आता दुसरी शिकत आहे. आज मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनाबद्दल जे 4 शब्द सांगणार आहे ते शांतचित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती. आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि स्वातंत्र्य प्रजासत्ताक देशाचे सुजाण देशवासी असलेले माझे बंधू आणि भगिनींनो, आज प्रत्येक भारतीयांसाठी आनंदाचा, उत्साहाचा, सन्मानाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. आज आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणजे संविधान लागू केलेला दिवस. नसे फक्त पुस्तक हा भारतीय धर्मग्रंथच. समृद्ध संविधान बनले देशाचे शून्य पालक. गुलामगिरी संपली, झाले गणराज्य. सत्ताधारी बनले चालक व जनता झाली मालक. प्रजासत्ताक दिवस म्हणजे तो दिवस ज्या दिवशी प्रत्येक भारतीय या देशाचा मालक झाला. तो दिवस ज्या दिवशी प्रत्येक भारतीयाला पवित्र आणि समृद्ध असे संविधान मिळाले. तो भारतीयांच्या हातात सत्ता आली, देशाची प्रजासत्ताक बनली. आपल्या भारत देशात सर्वात मोठी लोकशाही अवतरली. भारत देश हा एक लोकशाही प्रणित गणराज्य बनले. लोकांनी आणि लोकांसाठी चालवलेले जनतेचे राज्य म्हणजे गणराज्य. आज आपण जे गणराज्य अनुभवत आहोत त्याच्या निर्मितीसाठी ज्या क्रांतिकारांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले अशा थोर व्यक्तींना माझे कोटी प्रणाम. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले असले तरी देशातील लोक सरदार झालेले होते. विभिन्न तुकड्यात देश विभागला गेला होता. अशा दिशेहीन व भरकटलेल्या देशाचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक होती नियमावली. भारतीय म्हणून पाळावयाचे नियम. आपल्या भारत देशात सर्वांना शांततेत सुखसमाधानाने जगता यावे, स्वातंत्र्याचा आनंद घेत नांदता यावे म्हणून संविधान निर्मितीचे महान कार्य सुरू झाले. आज हा प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचे मुख्य कारण म्हणजे संविधान होय. भारतीय संविधान शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि संपूर्ण मसुदा समितीच्या सदस्यांची संविधान निर्मितीची जबाबदारी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात पूर्ण केली आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी अधिकृतपणे संविधानाचा स्वीकार करण्यात आला व 26 जानेवारी 1950 रोजी अंमलबजावणी करण्यात आली. संपूर्ण भारत देश सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य बनले. जो न्याय, समानता, स्वातंत्र्य, बंधुत्व यांना चालना देत असतो. पण आज देशातील जातीय दंगली, भ्रष्टाचार, दहशतवाद, गुन्हेगारी, महिलांवरील अत्याचार पाहिल्यास प्रश्न पडतो की हाच तो क्रांतिकारांच्या स्वप्नातला भारत का? यासाठी महापुरुषांनी अथक परिश्रम घेऊन आपल्याला स्वातंत्र्य दिले आहे का? नक्कीच नाही मित्रांनो. प्रजासत्ताक देशाचे स्वातंत्र्य आपण सर्वांनी राखले पाहिजे. संविधानाचा सन्मान केला पाहिजे. चला तर मग देशाची समस्या, माझी समस्या समजून दूर करण्याचा प्रयत्न करूया. देशाचा प्रत्येक बांधव माझा बांधव आहे असे वागूया. सर्व क्षेत्रात भ्रष्टाचाराचा नायनाट करूया. लोकशाही बळकट करूया. आपल्या भारत मातेला अभिमान वाटेल असे वागूया. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. धन्यवाद.